26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय अक्कलकुवा व खापर यांनी संयुक्तरित्या भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते। या रॅलीचे आयोजन अक्कलकुवा तहसील कार्यालय या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आलेली होती। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर यांना रोप देऊन सत्कार करण्यात आला। सदर रॅलीचे उद्घाटन अक्कलकुवा तहसील कार्यालयाचे तहसीलदार विनायक घुमरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, गट विकास अधिकारी अक्कलकुवा विजय आहिरे, पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी हिरवी झेंडी दाखवत या कार्यक्रमाचे व रॅलीचे उद्घाटन केले। पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी प्रशांत नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी देसले, काँग्रेस पक्षाचे इंद्रपाल सिंह राणा, भारतीय जनता पक्षाचे मनोज डागा, सागर सोनार, हाजी दाद मोहम्मद मकराणी, हाजी कयूम पठाण आदी या ठिकाणी उपस्थित होते। ही रॅली अक्कलकुवा मार्गे आमलीवारी, इटवाई, कंकाळा, पोहरा, कोयली विहीर, आंबाबाली, खापर, गव्हाळी, ब्राह्मणगाव मार्गे खापर या ठिकाणी समारोप करण्यात आला। सदर रॅलीचे मुख्यत्वे म्हणजे वनवा हंगामाबाबत जनजागृती घ्यावयाची खबरदारी व बिबट्या व मानवी जीवन संघर्षाबाबत याचे नियोजन करण्यात आलेलं होतं। वाहनावर प्रचार फलक लावून ग्रामस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवून करण्यात आला। तसेच विनाअनुदानित आश्रमशाळा, देवमोगरा या ठिकाणी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन तसेच वने व वन्यजीवन संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। विनामूल्य या ठिकाणी रोपं वाटप करण्यात आलीत। सदर रॅली प्रसंगी उपवन संरक्षक मेवासी वन विभाग तळोदा सुहास चव्हाण, सहाय्यक वन संरक्षक तळोदा अमोल आडे व सहाय्यक वन संरक्षक तळोदा संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आलेली होती। वन परिक्षेत्र अधिकारी अक्कलकुवा व खापरचे ललित गवळी यांनी ही रॅली पार केली। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी परीक्षा विधीन वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कुमारी मनीषा कदम व कुमारी रजनी जाधव या ठिकाणी उपस्थित होत्या। तसेच वनक्षेत्र अक्कलकुवा व खापर येथील सर्व कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। आपण आज जी काही ही एक छोटीशी रॅली काढलेली आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे आता येणारा काळ हा वनवा सगळ्यात मोठा जास्त प्रश्न आपल्यासाठी जो आहे तो की जंगलाला जी आग लागते। आपण सगळे जे काही विद्यार्थी जसे मुलं आहेत, आपण सगळे आसपासच्याच पाडे वस्तीमधले इथे राहणारे, आपल्या सगळ्यात मोठी जी भीषण समस्या आता पुढे होणार आहे तर ती आता हा जो वनवा पेटला तर ते विझवणं, त्याच्या मागे जे काही दुष्परिणाम, ज्याचा निसर्गावर होणारा काही वाईट परिणाम आहे हे सगळं आपण जाणतो, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे। तर त्या बाबतीत थोडी एक अवेअरनेस म्हणून आम्ही एक छोटी रॅली काढलेली आहे। त्या रॅलीच्या मार्फत आम्ही गावात किंवा शाळेत विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आम्ही मोफत मी कशी विनंती करेन की फक्त आपल्याकडे जे काही विद्यार्थी आम्ही रोपं आणलेले मी सगळ्या तुम्हाला ते रोपं देणार आहे, तरी आपण सगळे आपले धन्यवाद सर। वनवेळी काही पर्याय नाही म्हणून त्यांनी एक छोटीशी रॅली काढलेली आहे आणि त्या रॅलीमार्फत आपल्याला त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे। आज वृक्ष संवर्धनाचा पुनर्वसन तर्फे माध्यमिक मुख्याध्यापक कौतुकी करतो, त्यांचा सन्मान करतो। चिकू काय करतोय, फोटो निघतोय ना।